हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनतेने ह्यावेळेस घराणेशाहीचा नष्ट केली घराणेशाही आणि म्हणूनच आज आपल्या सर्वसाधारण एका शेतकरी कुटुंबातील आपल्यावर जी संधी मिळाली ते निश्चितच या संधीचं मी सोनं करीन. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजाच्या बांधवांना सोबत घेऊन 5 वर्ष काम करेन एवढंच सांगू. त्याच्यामधून आपल्याला शिंदे गटाने एक चान्स दिला आणि त्या चान्स मधून आपण निवडून आला. सर्व महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली, त्याच्याबद्दल आपलं काय मत? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे एक गोरगरिबाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या 2.25 ते 2.5 वर्षामध्ये अहोरात्र, कधी वर्षा बंगला रात्री 2 वाजता जा 3 वाजता जा, सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी खुला होता. आणि एवढे आज लाडकी बहीण योजना असो, जे स्वयंपाकाचे एका रेशन कार्डावर 3 गॅस, कधी तर असं गेल्या 3 वर्षापासून मोफत धान्य देण्याचा निर्णय, म्हणजे असे अनेक कल्याणकारी निर्णय आहेत जे आहेत. गोरगरिबासाठी जे निर्णय आहेत, महिलांसाठी एसटी मध्ये सवलत, म्हणजे असे सगळे निर्णय जे आहेत ते सर्वसाधारण लोकांसाठी आहेत. म्हणूनच परत एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. गोरगरिबाचं काम करण्याची संधी 5 वर्ष मिळणार आहे. एवढंच आपल्याला वाटतं का लाडक्या बहिणी खरंच ओवाळणी केली असं? 100% आज आपल्या हदगाव हिमायतनगर मधली जर आपण महिलांचं मतदान जर बघितलं, पुरुषापेक्षा 10% जास्तीच आहे. त्याच्यामुळे निश्चितच लाडक्या बहिणीचा फायदा झालेला आहे लाडक्या भावाला.